मित्रांनो, अचानकपणे वेगवेगळ्या अपघातांची नोंद आता बातम्या घेताना दिसत आहेत। पोर्शे कार नंतर सगळ्या अपघाताची नोंद घेतायत का नाही हे माहित नाही, पण मोठमोठ्या दिग्गजांच्या लेकरांच्या अपघाताची नोंद आता घेतली जाते। आता प्रकरण आहे नागपूर ऑडी ऍक्सिडेंट केस आणि यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव समोर येत आहे। आता यामध्ये गृहमंत्री काय रोल प्ले करतात हे महत्वाचं आहे आणि बघण्यासारखं सुद्धा आहे, कारण स्वतः चंद्रशेखर बावनकुळे हे यामध्ये लक्ष घालताना दिसत आहेत आणि नागपूरमधील घटना आहे भाई, देवेंद्र फडणवीस यामध्ये उतरलेच पाहिजेत आणि त्यांनी ते उतरवून दाखवलं सुद्धा की मी काय करू शकतोय। एफआयआर झाली, एफआयआरच्या कॉपीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव गायब, मुलाच्या गाडीचं नंबर प्लेट गायब आणि अल्कोहोल टेस्ट गायब आणि त्यानंतर ती केस XYZ काँग्रेस कार्यकर्त्याच्या मुलावर ढकलण्यात आली, कारण त्यावेळेला गाडी तो मुलगा चालवत होता असं त्यांचं